छत्रपती संभाजीनगरमधल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्येच वाद असल्याचं पाहायला मिळतंय। अब्दुल सत्तार शिंदेंकडे संजय शिरसाट यांची तक्रार करणार आहेत। संजय शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचं अब्दुल सत्तार यांचं म्हणणं आहे। संजयनाथ जाधव यांना पाडण्यासाठी पैसे लावले गेले अशी टीका शिरसाटांनी सत्तारांचं नाव न घेता केली होती। संजय शिरसाट नेमकं काय म्हणालेले होते पाहूया। संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी। जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला। थांब, बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे लावतात एका महिलेसाठी। अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता? माझ्या विरोधात जो उमेदवार दिला त्याची चिंता नव्हतीच असं म्हटलंय शिरसाटांनी। ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी ज्यांनी पैसे खाल्ले त्यांची चिंता होती। संजय शिरसाटांनी अंबादास दानवेंवर घेता टीका केली आहे, तर तुमचे मुंबईमध्ये दलालीचे धंदे दानवेंनी शिरसाटांवर जोरदार पलटवार केलाय। या निवडणुकीला मातोश्रीच्या एका जबाबदार माणसाचा मला फोन आला। मला म्हणे, शिरसाटजी काय चाललंय तुमचं? मी म्हणलं व्यवस्थित आहे। अरे उमेदवार कोण आहे तुमच्याकडं? म्हणलं माझ्याकडं कोण आहे माझ्याशिवाय? अरे तसं नाही, आमचा उमेदवार कोण आहे? म्हणजे पक्ष त्यांचा उमेदवार कोण ते मला विचारतायत। उमेदवार कोण द्यायचा हे सुद्धा आपण ठरवत होतो, म्हणून जंजाळ चिंता मला त्याची नव्हतीच। मला चिंता आपल्या लोकांची होती की ज्यांनी पैसे खाल्ले त्याचं काय होणार आहे। आता या गद्दाराला आपण गाडल्याशिवाय राहणार नाही। पैसे किती घेतले ते मी कधी कुणाला सांगणार नाही। तुमच्या मुंबईतल्या धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल। तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। दलाली धंदे यांचे अनेक प्रकारे बदल्या, या कुठल्या त्यांचे पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे। मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलं होतं की रायगडच्या बदल्या करा, पालघरच्या बदल्या करा, सिंधुदुर्गच्या बदल्या। काय संबंध आहे त्यांचा? हे संभाजीनगरचे राहणार आहे। संभाजीनगरला एखादी बदली सुचवली मुख्यमंत्री तर मी समजू शकतो। संभाजीनगरची पाणी पुरवठ्याची योजना लवकर करा एवढंच माझं त्यांना सांगणं आहे। मग हे जर केलं तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केलं असं मी समजेल। नाही तर असे तर छोटे मोठे काम तर कोणी करतं।